कथेचं नाव चपराक. लेखक बबन पोद्दार. रस्ता गरम वाफा ओखेत होता. ऊन कासावीस झालं होतं. मध्यानीचा सूर्य आपलं उग्र रूप दाखवून साऱ्या धरतीभोवती नागड्यानंच फिरत होता. त्याच्याकडे पाहायलाच नको म्हणून झाडं खाली माना घालून उसास टाकीत होती. अवघी धरती हे सारं निमूटपणानं सहन करत होती. तिच्या पाठीवरची धूळ उडवत एक एसटी धडपडत स्टँडमध्ये शिरली आणि धापा टाकत उभी राहिली. गर्दी बेताचीच होती. सुटकेस आवरून मी दाराशी गेलो. घामेजलेला एक प्रवासी सामान घेऊन खाली उतरायला लागला. जवळजवळ निम्मी गाडी रिकामी झाली. मी आत आलो. बरीचशी जागा रिकामी होती. ड्रायव्हरच्या मागचं सारं बाकडं रिकामच दिसलं म्हणून थेट पुढे गेलो. वरच्या जाळीत सुटकेस टाकली आणि खिडकीशी कोपऱ्यात बसलो. समोर पाहिलं आणि पोटात खड्डाच पडला. पुढंच ती बसली होती, अगदी एका फुटावर, समोरच्याच बेंचवर एकटीच. माझ्याकडे बघून ती अर्धांतरीच हसली. माझा चेहराही उसना हसला. काय वाटलं कोण जाणे. मी पुन्हा उठलो. दुसऱ्या सीटवर जावं असा विचार करून सुटकेस खाली घ्यायला लागलो. बसा ना, बसा, इथं सुद्धा नाही कोणीच. स्वतः शेजारच्या सीटकडे बोट दाखवत ती म्हणाली. निमूटपणे मी खाली बसलो. पोटातला खड्डा लहान लहान होत गेला. एकटीच? तिच्याकडे बघत मी विचारलं. होय, अजून तरी एकटीच आहे, ती खवचटपणे बोलली. तसं नवं, एकटीच कुठे निघालीस? कोल्हापूरला. उद्या मुलाखतीला बोलावले एका कॉलेजमध्ये, लेक्चरच्या जागेसाठी. पोटासाठी काहीतरी करायला हवं ना. भाऊ कुठवर पोचणार, त्यालाही संसार आहे. पहिलं काही दिवस सांभाळलं त्यानं, पण सक्का असला म्हणून काय झालं. वहिनी रोज कान भरायला लागली त्याचं. तिच्या आवाजात आवेश होता. नेमकं काय म्हणायची तुझी वहिनी? मी डंख मारून बघितला. दुसरं काय म्हणणार? नवऱ्याला सोडून आली, आपल्याला काय संसार नाही, नसती ब्याद नगो आपल्या मागं. भावाच्या मागं तिनं लडाखाच लावला होता सारखा सारखा. माझ्या डोळ्यात बघत ती बोलली होती. मग? मी विचारलं. मग काय? तसं नव्हं, खरंच आहे तुझ्या बहिणीचं? मी दुसरा डंख मारला. हो, म्हणूनच तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला मी. तिच्या नजरेत विलक्षण तडप दिसली होती. कसला? मी उत्सुकतेने विचारलं. अहो, डिग्री घेतली होतीच, बीएड केलं, परवाच निकाल लागला, चांगले मार्क मिळालेत, पहिल्या श्रेणीत पास झाले, आता चालली पुढची खटपट. तिच्या बोलण्यात धार आली होती. यव्वाना ड्रायव्हरनं गाडी सुरू केली होती. बाहेरच्या गेटला वळसा घालून तिनं सुसाट वेग घेतला. गरम हवेचा एक लोट खिडकीतून आत आला. ती गरम वाफ तोंडानं आत उडीत मी बाहेर पाहिलं. झाडं मागं मागं पळत होती. भूतकाळाच्या पोकळीत मी सुद्धा सुसाटपणे धावायला लागलो, बाहेरच्या झोडपासारखा. आई बाबांनी लग्न ठरवलं. जवळचाच मुहूर्त पाहिला आणि हिच्याशी माझी जन्मगाठ बांधली. 7 पावलं चालताना अचानकच ती गाठ सुटली होती. घट्ट बांधली नसल्यामुळं. त्याच वेळी मनात पाल चुकचुकली होती. उमरा ओलांडून ती घरात आली आणि आमचा संसार सुरू झाला. आईला तिचं खूप कौतुक होतं. दिसायला नीटच, शिकलेली, चांगले संस्कार असलेली. मला खूप खूप बरं वाटायचं. तिचे मंगळागौर, ओटी भरणं, सगळं काही आईनं स्वतः लक्ष घालून केलं. मला तर मनापासून आवडायची ती. माझं सारं सारं काही मन लावून करायची. हवं नको पाहायची. ती जवळ आली की मनाला पंख फुटायचं माझ्या. एकूणच काय, संसार चांगला चालला होता. 4-6 महिने छान गेलं. मी तृप्त होतो. सुखाच्या पायघड्यावरून चालत होतो. खरं तर मला अशीच पत्नी हवी होती, समंजस
आणि भोवतालचा खोलवर विचार करणारी, प्रसंगी योग्य निर्णय घेणारी. मी तसा एक दिशाहीन माणूस, सुखवस्तू घरात वाढलेला, पण कशाचाही पुरता विचार न करणाऱ्यापैकी एक. आपला निर्णय मी स्वतः कधीच घेत नसायचो. बरेच दुर्गुण होते माझ्यात. केवळ म्हणूनच संसार बऱ्यापैकी चालला होता. ती मला खूप खूप सांभाळून घेत असायची. देव आणि दैव दोन विचित्र कोडे आहेत. माणसाला कधीही न सुटलेली, कुणी कधी न पाहिलेली. माझ्या बाबतीत दोघांच्या मनात काय होतं त्यांनाच ठाऊक. एक दिवस अगदीच विचित्र उजाडला. माझ्या संसाराची उलथापालथ सुरू झाली. त्या दिवशी मी कुठेतरी बाहेर गेलो होतो. माझी धाकटी बहीण तिच्या नवऱ्याला घेऊन घरी आली होती. मी परतलो तेव्हा दोघी नाराज दिसले. माझ्या लग्नात मेहुण्यांचा, माझ्या बहिणीच्या यजमानांचा अपमान झाल्याचं ते पुन्हा पुन्हा सांगत होते. बहिणीनं तर आईचं चांगलंच कान भरलं. हे बघ आई, हिचा आणि आपला सोयर संबंध जुळतच नाही, अजिबात जुळत नाही, आणि ते मला चालणार नाही असं म्हणून आईला भडकावून दिलं. पर्यायानं ते लोन आबापर्यंत आलं. आबा जावयाच्या शब्दाबाहेर नव्हते. जावयाचा पगडा आमच्या घरावर तसा जास्तीचाच होता. शब्दानं शब्द वाढला. अलबत खलबत झाली. कारस्थानं शिजायला लागली. कारवायांना आणि मानापमानाच्या खुळा वल्गनांना ऊत आला. आरोप प्रत्यारोपांचं सुरुंग पेरलं गेलं आणि हिला घरातून घालूनच द्यायचं ठरलं. स्वनिर्णय कधी न घेण्याचा माझा सर्वात मोठा दुर्गुण. त्यामुळेच एक विपरीत घडत गेलं सारं. विलंब न करता त्याच दिवशी रात्री तोफा डागल्या गेल्या. हिला धारेवर धरलं. खवचट प्रश्नांची सरबती सुरू झाली. अडचणीत आणून ठेवायची विद्या माझ्या बहिणीला चांगलीच अवगत होती. तीच बोलत होती सगळं. सारा पुढाकार तिचाच. ही एकटीच होती. सासू आणि ननंदेच्या प्रत्येक प्रश्नानिशी ती केविलवाना चेहरा करून माझ्याकडे पाहायची. मी शंडासारखा बसून होतो. तिची नजर टाळत होतो. अनेक प्रश्नांनी हिला अगदी जेरीला आणलं, अडचणीत टाकलं. सोयर संबंधाची एक महत्वाची तोप उडवून अगदी निशब्द करून टाकलं. आणि हिनं निर्णय घेऊन टाकला, हे घर सोडून जायचं. ती गेली सुद्धा न थांबता. कुठला तरी धाबा आला म्हणून गाडी थांबली होती. मागं मागं पळणारी झाडं आणि माझ्या डोक्यातलं वादळ सारच थांबलं होतं. मी तिच्याकडे पाहिलं. कसल्या तरी विचारात गढून गेली होती ती. बीएड कधी केलंस? काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं. गेल्या वर्षी ती तुटक बोलली. माझी कधी आठवण? मी विचारलं. तिच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. क्षण मात्र भास मला झाला. याच प्रश्नाची प्रतीक्षा ती करत असावी. निदान मला तरी तसं जाणवलं. तिनं आर्त नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि मोजकं शब्द सांडून ती बोलायला लागली. अहो, आठवणी माणसांचा पिच्छा कधी सोडत नाहीत. आठवणीवर माणूस जगत असतो. कडू आणि गोड आठवणी माणसांच्या आयुष्यातून वजा करायचं ठरवलं तर बाकी केवळ शून्य उरत असते. माणसाचं आयुष्य निरर्थक बनत असतं. मी निरुत्तर झालो, मुखा झालो. ती गेल्यावर खरं तर माझ्या या आयुष्याला खऱ्या अर्थी काहीच अर्थ उरला नव्हता. सदा सर्व काळ तिची सई यायची, आठवण यायची. पावसासारखी मनाला चिंब करून जायच्या तिच्या आठवणी. मला तर नेहमी आठवण येत होती तुझी. मी तिला बोलून गेलो. मग का दिलात मला घटस्फोट? तिनं रोखठोक विचारलं. काय उत्तर द्यावं सुचेच नसं झालं. नुसता मक्कपणे बसून तिच्याकडे बघत राहिलो. काय सांगावं, काय बोलावं तेच कळत नव्हतं. हां, थांबा, मी देते उत्तर. शंड आहात तुम्ही, नामर्द आहात. आई, बाप आणि बहीण याच्या पलीकडच्या नात्याचा विचारच केला नाही कधी तुम्ही. अहो, दुसऱ्यांच्या ओंजळीनं कुटवर पाणी पिणार आहात. आणि मला एक सांगा, कोणता प्रमाद घडला होता तो माझ्याकडून असा?
मी निघाले तर एका शब्दानं अडवलं नाहीत मला. गेल्यावर सुद्धा कधी विचारपूस केली नाहीत. तिचा एक एक शब्द काळजावर येऊन आदळत होता. तू का नाही घेतला आक्षेप घटस्फोटाच्या अर्जाला? मी विचारलं तिच्याकडे न बघता. अहो, तो अर्ज तरी कुठं होता तयार केला तुम्ही? मेहुण्याचं डोकं ना सगळं त्यात. काय काय आरोप ठेवलेत माझ्यावर आठवतंय? आठवतोय माझ्यावरचा एक एक आरोप? तिच्या एकाही प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. सुन्न झालो. चूक झाली माझी. मनातली मळमळ मी ओकून टाकली. क्षणभर ती हसली. एक विचारू? ती बोलली. विचार. दुसरं लग्न वगैरे? तिचा दुसरा रोखठोक सवाल. छे छे, तो विचारच नाही आला कधी. तिची नजर टाळून मी उत्तर दिलं. का? तिचा प्रश्न सुरू होता. तिच्याकडे पाहायचं धाडस होत नव्हतं. कपाळ घामानं ओलचिंब झालं होतं. खरं म्हणजे ती गेल्यावर आई बाबांनी 4-2 स्थळं विचारणा केली होती, पण सगळीकडून नकारच येत होता. पहिल्या सुनेला विनाकारण का सोडलं? या एकमेव प्रश्नाला काहीच उत्तर नव्हतं आमच्याकडं. तिला काय आणि कसं सांगावं काहीच समजेना. तुझं काय? तिचं पुढचं प्रश्न टाळण्यासाठी मी विचारलं. खरं सांगू? हो सांग. मी अधीर झालो होतो. अहो, पतीशिवाय स्त्रीचं आयुष्य अर्थहीन असतं, दिशाहीन असतं. समाजात तिला नीट जगता येत नाही. जाईल तिथं वाकडी नजर भेटते. वकवकलेल्या नजरा चुकवता चुकवता जिनं नकोसं होतं. मरण येत नाही म्हणून जगायचं. म्हणजे मी नाही समजलो. नेहमीच अशी कोड्यात बोलतेस? अहो, माझं आयुष्यच कोड्यात टाकलंय तुम्ही. खरंय तुझं, पण माझ्या प्रश्नाला उत्तर नाही मिळालं अजून. मी पुन्हा विचारलं. हो, तेच द्यायचा प्रयत्न करते. माझ्याजवळ सरकून बसत ती म्हणाली. तिचा ओझरता स्पर्श झाला आणि सारा देह चाळवला. गात्र बधीर झाली. काही जोडायला लागलं. कसला प्रयत्न? सांग, सारं सारं सांग आज मला. तिच्या आणखी जवळ जात मी म्हणालो. अहो, मला तर पावलोपावली आठवण होते ना तुमची. तुमच्या स्वभावाचा, वागण्याचा. सगळ्याचा राग आला तरी सुद्धा आठवण येते. आणि मला सांगा, का म्हणून येणार नाही आठवण? तुम्हाला सर्वस्व मानून तुमच्या घराचा उंबरटा ओलांडला होता मी. वळवाचा पाऊस कोसळावा तशी ती बोलत होती. खरंच चूक झाली माझी. मी पुन्हा सांगितलं. मी एक विचारू? विचार. पुन्हा संधी मिळाली तर सुधाराल का ती चूक? मागापासून मला हवाहवासा वाटणारा प्रश्न तिने विचारला. मी आनंदलो तरीही काहीच बोललो नाही. सांगा ना, सुधाराल का ती चूक? मी परत आले तर चालेल तुम्हाला? स्पष्टपणे आणि परखडपणे तिनं पुन्हा विचारलं. हो, जरूर सुधारीन मी माझी चूक. केवळ एकच संधी दे मला. हवी आहेस तू. आई बाबांची समजूत घालेल मी. उत्साहानं मी बोलत राहिलो. खरंच येशील तू परत? मी एक भोळा प्रश्न केला आणि तिच्या डोळ्यात खोलवर बघत राहिलो. ती हसली. क्षणभर थांबली आणि शांतपणे बोलायला लागली. खरंच हो, भाबडे आहात तुम्ही. खरं तर असाच पुरुष स्त्रीला हवाहवासा असतो. भोळ्या मनावर स्त्री प्रेमाचा वर्षाव करते, पण कधी कधी नाईलाज असतो साऱ्याचा. म्हणजे मागासारखंच मी विचारलं. अहो, गेल्या वर्षी मी बीएडला असताना
एका शिक्षकानं मागणी घातली मला. सगळ्या गोष्टी त्यांना सांगून टाकल्यात मी. मला सगळं काही चालेल असं म्हणून त्यांनी लग्नाचा आग्रह धरलाय. अहो, मी सुद्धा होकार देऊन बसले माझ्या दुसऱ्या लग्नाला. आता कोल्हापूरला मला घ्यायला येणार आहेत ते. त्यांच्याच ओळखीनं मुलाखतीला चालले. आज त्यांच्याच घरी राहणार आहे मी. ते शांतपणे बोलत होती. प्रत्येक शब्द जीवानिशी मी ऐकत होतो. माझी नजर क्षणातच बावरी झाली. मन सुन्न झालं, उदास झालं. निराशा उतावीळ झाली. सारं शरीर कासावीस झालं. गाडी कोल्हापुरात कधी आली काही कळालंच नाही. तिला न्यायला तो आला होता. खाली उतरल्यावर माझी ओळख तिनं अगदी निसंकोचपणे करून दिली. काही दिवसापूर्वी मी यांची धर्मपत्नी होते असं सांगून तिनं त्यांची माहिती पुरवली. नेहमीच्या स्पष्ट आणि परखड बोलण्याच्या शैलीत. चहा घ्यायला कोपऱ्याच्या हॉटेलात गेलो आम्ही. ती माझ्या शेजारीच बसली. तो समोर बसला. मला तेवढंच बरं वाटलं. पोऱ्या चहाची ऑर्डर घेऊन गेला. बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. त्याच्याकडे बघत तिनंच मग विषयाला सुरुवात केली. गाडीत हे भेटले अचानकच. खूप बोललो आम्ही. ती त्याला सांगायला लागली. माझ्याबद्दल सुद्धा सांगितलं असेल सगळं. तो तिला विचारत होता. हो, विचारा त्यांनाच. ती माझ्याकडे बोट दाखवून म्हणाली. काय हो, सांगितलं हिनं काही माझ्याबद्दल? तो मला म्हणाला. हो, सगळं सांगितलं हिनं प्रवासात मला. मी उत्तरलो. आमचा लग्नाचा निर्णय ठीक आहे ना? त्यानं माझ्या डोळ्यात बघत प्रश्न केला. मी काहीच उत्तर दिलं नाही. अहो, बोला ना काहीतरी, ती मला म्हणत होती. काय बोलू, काय सांगू? आणि तुमचा निर्णय ठीक नाही, एकदम चुकीचा निर्णय घेतेस तू असं म्हणालो तर? मी कातावून बोललो. आवडेल मला ते. तिच्या बोलण्यातला त्रागा स्पष्टपणे जाणवत होता मला. शेवटी तुलाच ठरवायचंय सगळं. तूच घ्यायचा योग्य तो निर्णय. शिवाय 4 दिवस थांब म्हणालो तर थांबशील तू काय? माझ्या विचारण्यात कुठून बळ आलं होतं कुणास ठाऊक. अहो, पण कशासाठी, कशा करता थांबू 4 दिवस? तिचा प्रश्न आला. अशी राग्यानं नकोच बोलू. माझी चूक सुधारण्याची संधी द्यायचा निर्णय एकदा घेतलायस ना तू? हो, पण त्यासाठी 4 दिवस का म्हणून थांबायचं? उद्याच घरी गेल्याबरोबर आई बाबांची समजूत काढतो आणि तुला हक्कानं घरी घेऊन जातो. त्याच्याकडे बघत मी स्पष्टपणे तिला सांगून टाकलं. ती मंद हसली. चहा घेऊन आम्ही हॉटेल बाहेर पडलो. काय ठरवलंस मग? मी विचारलं. सांगते असं म्हणून ती माझ्या समोरच उभी राहिली. तिचं डोळं लालबोंद झालं होतं. इंगळासारखी बुबळ अंगार ओकत होती. चेहरा थरथरत होता. ओठ उडत होतं. मला स्पष्टपणे सगळं जाणवत होतं. सांगू असं म्हणत रागानं आणि त्वेषानं तिनं माझ्या उजव्या गालफाडावर सनसनीतपणे लगावली आणि जोरानं ती ओरडली. आई बापाची समजूत घालतायत? घाला. काय घडतंय ते कळायच्या अगोदरच माझ्या नजरेसमोर काजवं चमकलं. सर्वांग थरथरायला लागलं. पापण्या फडफडायला लागल्या. नजर कावरी बावरी झाली. दातखीळ बसल्याचा भास झाला क्षणभर. मस्तक सुन्न झालं. बुबळ उडायला लागली. अनपेक्षित घडलेल्या प्रसंगामुळं मी पुरता बावरून गेलो. डोळ्यात गच्च गच्च पाणी उभं राहिलं. नजर कोरडी करून मी समोर पाहिलं. अंधारलेल्या नजरेसमोर ती दोघंजण हातात हात घालून जाताना दूरपर्यंत दिसत होती. मिळेल त्या गाडीनं घरी परतायचा निर्णय कधी नव्हे तो मी त्वरित घेऊन टाकला आणि स्टँडच्या दिशेनं पळालो.
आयुष्यात एवढ्या तडकाफडकी लगेचच घेतलेला तो एकमेव निर्णय, तो पहिलाच निर्णय होता. समोरची गाडी रिकामीच दिसली. आमच्या गावावरून जाते असं कळल्यावर हायसं वाटलं. पटकन आत शिरलो. आत 15-20 माणसं होती. भरपूर जागा शिल्लक होती. कुठल्याच सीटवर बसावंसं वाटेना. उभाच होतो बराच वेळ. कधी एकदा ड्रायव्हर येईल असं झालं होतं मला. घरी लवकरात लवकर पोहोचायचं होतं मला. आई बाबांना सगळं सगळं सांगायचं होतं. गालफाडावर उठलेली तिची 5 बोटं पुसली जाऊ नयेत म्हणून मी रुमाल शोधायला लागलो. आई बाबांना दाखवेपर्यंत तरी त्या बोटाचं अस्तित्व टिकवायलाच हवं होतं. टिकवायलाच हवं होतं. टिकवायलाच हवं होतं.